माते, अधिपती म्हणतात घरातल्या घरात शिकायला सुरुवात करेन. खरं तर मला बरं वाटावं म्हणून त्यांची धडपड आहे. पण मी याकडे एक चांगली संधी म्हणून बघते. अधिपती शिकायला तयार झाले हे खरंच खूप चांगलं आहे. वाईटानंतर चांगलं घडतं म्हणतात ना, ते बहुतेक हेच असावं. अधिपतींच्या मनात पुढेही शिकण्याची गोडी जर निर्माण झाली ना, तर मला खरंच खूप आनंद होईल. त्यांच्याशी माझं नातं आहेच, पण शिक्षणाची आस्था नसलेल्या माणसाला शिक्षणाबद्दल आवड वाटणं ही खूप मोठी अचीवमेंट ठरेल माझ्यासाठी. फक्त अधिपतींना इंटरेस्ट वाटायला हवा, आणि हे माझ्यासाठी चॅलेंज आहे आणि मी ते ॲक्सेप्ट केलंय. मला शक्ती दे माते. घर, संसार आणि माझी शाळा ह्याचा समतोल मी साधू शकेन अशी शक्ती मला दे. अहो लक्ष्मीपूजनाचे सगळं साहित्य लिहिलेलं आहे. लाह्या, बत्तासे, विड्याची पानं, सुपारी, नारळ, धूप वगैरे सगळं लिहिलंय. हा लिहिलंय ना. अजून काय राहिलंय का? नाही, आता अजून काही नाही. हे सगळं घेऊन या लवकर तुम्ही. हा ठीक आहे. अहो 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 ऐका ऐका. आता काय महत्वाचं राहिलं ना, अक्षरा आणि अधिपतीला आहेर करायला पाहिजे आपल्याला. पहिला दिवाळ सण आहे, काहीतरी चांगलं करायला हवंय. हो, आपली एक एफडी आहे, ती आपण मोडू. शेवटची आहे ना ती. अगं एफडी शेवटची आहे, पण दिवाळी सण तर पहिला आहे ना, करू आपण. हो ते आहे म्हणा. आणि ना रीतीभातीत कुठे कमीच नको पडायला आपण. ते किती करतात ना आपल्यासाठी. हा मी काय करते, मी अक्षराला फोन करते आणि तिला विचारते तिचा टाइम टेबल कसा काय आहे, ती कधी येणार आहे वगैरे ते कळेल आपल्याला. आणि ते शाळेचं काय झालं तेही कळेल ना. मी फोन लावते तिला. फोन फोन चल. हो हो लवकर या. हॅलो आई. का ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो हो एकदम छान आहे. नाही नाही नाही, स्वारीचा आवाज जरा चांगलाच दिसतोय. काय झालंय? काही घडलंय का अक्षू? मला अधिपती समजावत होते मी अपसेट होते म्हणून. हा, आणि अचानक काय झालं माहितीये, ते मला म्हटले की ते माझ्याकडून घरच्या घरी शिकायला तयार आहेत म्हणून. अक्षू काय सांगतेस? हो म्हणजे अजून घरी कोणाला माहित नाहीये. हा हा, पण माझी शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत माझ्याकडून शिकतील असं म्हटलेत ते. अक्षू खूप चांगली बातमी दिली आहेस ग. खरंच खूप आनंदाची बातमी दिली आहे. आणि मुख्य म्हणजे तुला सांगू का अक्षू, ते स्वतःहून तयार झालेत. केवढी मोठी गोष्ट आहे. हो म्हणजे आत्ता त्यांच्यासाठी हा इमोशनल मुद्दा आहे, पण मी तो एज्युकेशनल करणार. बघ तू. देवी सरस्वतीची कृपा आहे ग तुझ्यावर. खरंच खरंच अक्षू. बरं हा अगं ऐक अक्षरा, ज्याच्यासाठी मी फोन केला ते राहून जाईल बाई. तुझा पहिला दिवाळ सण आहे ना, तो माहेरी करत असतात. हा, तर तुझं इकडे येण्याचं कसं काय ते सगळं मला कळवशील का बाळा तू? मला अधिपतींशी बोलावं लागेल. मी अधिपतींना कळवणारच आहे, त्यांनाही आमंत्रण देणार आहे. भुवनेश्वरी मॅडमना आणि आजीला त्यांनाही निमंत्रण देणार आहे. हो की नाही? पण मला काय वाटतं ना, आधी तू अधिपतींशी बोल. हा, त्यांचा अंदाज घे आणि ते जसं म्हणतील ना तसंच आपण करू. कळलं का? हो आई. आणखी एक महत्वाचं सांगायचं तुला, तिकडचाही पहिला दिवाळ सण आहे बाळा. हा, तर तिकडच्या रीतीभाती सगळ्या नीट समजून घे, त्याच्यानुसार कर. घाई करू नकोस. भुवनेश्वरी मॅडमनी तुझं नाव घ्यायला पाहिजे अक्षरा. कळतंय का तुला? हा, असं सगळं व्यवस्थित कर. हा हो ठीक आहे. मी नंतर करते आयफोन. हा, मला जावं लागेल आता. तू ते सगळं बघ आणि कळव ग मला. लवकर कळव. हा, मी वाट बघते ग. हो हो कळवते. बाय. हा हा ओके ओके बेटा. ताई घरी येते दिवाळीला? हो अगं पहिला दिवाळ सण आहे तिचा, येणारच ना ती. मग आता मी पण तिला घराबाहेर काढू का, तिने मला काढल्यासारखं? का तिचं नाहीये का घर हे? तू कोण आहेस ग तिला घराबाहेर काढणारी? तिचे आई वडील जिवंत आहेत अजून इरा. मग मग तुम्ही माझे कोणीच नाही आहात का? तुझे काही काम केलंयस नाही इरा, ते बघता तर मला नाहीच म्हणावंसं वाटतं. पण माझ्या आतड्यांना लाज आहे ग, म्हणून सगळं सहन करते तुझं. त्याचा गैरफायदा घेऊ नकोस हा इरा. आणि एक सांगून ठेवते, खबरदार जर तू पुन्हा तिच्या वाटेला गेलीस तर
पहिला दिवाळ सण आहे, आनंदाने होऊ दे, कळतंय? ताई ह्या असा आवाज करत चहा पिल्यावर लय भारी मज्जा येते ना. मग आपल्या घराण्याची तीच पद्धत आहे. वय. ये ये सुनबाई. धनाजी, सुनबाईसाठी चान. नाही नको. का का न ग? नाही, मी अधिपतींबरोबर घेईन चहा. सुनबाई, ही काय पद्धत आहे का तुमची? काय झालं मॅडम? मोठ्यानं बोला की. मला ओरडल्यासारखं वाटतं मॅडम. मग वरडा. एक तर तुम्ही गुळूमुळू बोलताय आणि दुसरं रीत सोडून बोलताय. रीत सोडून? मग नोकर माणसांपुढं तुम्ही नवऱ्याला नावानं हाक मारताय. नवरा बायकोपेक्षा मानानं मोठा असतोय, त्याला नावानं हाका मारत नाहीत या घरात. तुमचा यो मॉडर्नपणा इथं चालणार नाही. तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही, नवऱ्याला मालक म्हणायचं म्हणून. मालक? हो, मालक. आओ मालक म्हणा, तीच रीत या घरची. नाही तर सरकार म्हणा. मॅडम मला सवय आहे त्यांना. आवाजाची पट्टी. मला सवय आहे त्यांना. अहो मास्तरीन बाई, तुम्ही इथं वे बाई, मी कवा धरून उडकालो यासनी. यांना सांगून हे पण ऐकत नाहीत. का काय झालं? काय चुकलं? काय खो दिला का यांनी तुम्हाला? मला काय कळलं नाही. काय झालं? तुमचं बोलणं बंद करा आणि आम्ही काय म्हणतोय ते नीट ऐका. यापुढं तुम्ही यांना मास्तरीन म्हणायचं नाही, कारण आता त्या मास्तरीन नाहीत. त्या मास्तरीन होत्या. हा भूतकाळ झाला. आता त्या सूर्यवंशी घराण्याच्या सूनबाई आहेत. त्यामुळं तुम्ही त्यांना नावानं हाक मारायची. आणि सूनबाई, तुम्ही यांना नावानं हाक मारायची नाही, मालक म्हणायचं. कळलं का दोघांनी बी? बरोबर आहे आईसाहेब, पण सवय आहे आता मला मास्तरीन बाई म्हणायची. आणि मलाही सवय आहे त्यांना अधिपती म्हणायची. सवय बदला आणि या घरच्या ज्या रीती आहेत त्या पटशिरी शिकून घ्या. किती वेळा आम्ही तीच कॅसेट वाजवायची? शिकणार का नाही रीती भाती? हो हो मॅडम. अधिपती, तुम्ही बी हे ध्यानात ठेवा. हा हा आईसाहेब. बरं या मास्तरीन बाई, जोडीनं पाय पड. परत तेच. आता असं पटशिरी नाही जमणार हो आईसाहेब. अहो जमत कसं नाही? अहो सवय झाल्या तेच म्हणायची आता. नाहीतर मग काय अक्षरा म्हणून ते तुम्हाला आवडत नाही. ते बदलायचं होतं आमासनी, पण तुम्ही नाही बदललं. जाऊ दे, राखला आम्ही तुमचा मान. म्हणून आता आम्ही समद्यानं सांगितलंय सुनबाई म्हणायचं. पण मी यासनी सुनबाई कसं म्हणू आईसाहेब? तुम्ही सुनबाई म्हणणार? तुम्ही कसं सुनबाई म्हणणार त्यासनी? मग तेच की आता काय म्हणू मग? तुम्ही सौभाग्यवती म्हणा. हा, नाही नको, जाऊ दे. अहो एवढं लांबडं म्हणूस तर जिभेचं कंडकं पडतील माहिती आहे का आईसाहेब? त्यापेक्षा मास्तरीन बाईच म्हणतो. काय आत्ता जरा सवय उचतोर आणि मग नंतर पुढचं पुढं बघूया. मग आता थोडे दिवस मास्तरीन बाईच. मग आम्हाला हे पटत नाही अधिपती. मग ठीक आहे, मग आता तुम्हाला पटत नाही तर राहून दे. पण मग आता तुम्ही बी आमची साथ दिली पाहिजे बरं काय आईसाहेब? म्हणजे मी एकटा नाही त्यासनी नावानं हाक मारणार. अजून कोण नावानं हाक मारणार त्यासनी? तुम्ही. आम्ही? हा, मग तुम्ही बी जर यासनी अक्षरा म्हणणार असेल तर मग मी पण नावानं हाक मार. आम्हाला ते नावच आवडत नाही. आम्ही काय त्यांना नावानं हाक मारणार नाही. आम्ही आपलं सुनबाईच म्हणणार. तेच चांगलं आहे. हा, मग तेच तुम्हाला आवडत नाही ते नाव मी तर कशाला घेऊ? मग ठेवलं कशाला ते नाव? हा, बदलत होतो आम्ही चांगलं, पण नाही ऐकलं आमचं.
तेव्हा तुमच्या पसंतीचं नाव लिहा. काय नाव ठेवलं? हा, अक्षरा. वर आता जाऊन देईल की, जे झालं ते झालं. तुम्हाला अक्षरा नाव नाही आवडत तर मग मी मास्तरीनबाईच म्हणतो की. आम्हाला ते बी आवडत नाही. नाही पण अक्षरा आणि मास्तरीनबाई ह्यापैकी जास्त काय नाही आवडत? दोन्ही. एकच सांगा. अक्षरा. अक्षरा. हा हा ती असते अक्षरा. हा मग मास्तरीनबाई म्हणतो आम्ही. आई साहेब तुम्हाला आवडत नाही तर मला नाही करायचं. बुवे मी काय म्हणते, त्यांचं त्यांना ठरवू दे की. नाही आई, या घरच्या सुनेनं या घरच्या पुरुषाला मान दिला पाहिजे. नवऱ्याची आब राखली पाहिजे. सुनबाईंनी नवऱ्याला मालकच म्हणलं पाहिजे आणि अधिपतींनी त्यांना मास्तरीन नाही म्हणलं पाहिजे. पण तुम्हाला जे नाव आवडत नाही ते नाव आम्ही नाही घेणार. हा ठीक आहे, करा तुम्ही तुमच्या मनासारखं. इथं पण आम्ही तुमच्याच म्हणण्याला मान देतोय. म्हणा म्हणा तुम्ही मास्तरीनबाई म्हणा म्हणा. पण दुसरं कोणी बी म्हणणार नाही, कळलं का? या घरात फक्त अधिपती त्यांना मास्तरीन म्हणू शकतात. बाकी मास्तरीन बाईंचं काम आता काय त्या करत नाहीत. आता त्या या घरच्या सूनबाई आहेत, हे समद्यानी लक्षात ठेवा. मास्तरीनबाई नाही, हाक मारून बघितलं नुसतं कसं वाटतंय. काय ग, काय झालं? ताई दिवाळीसाठी घरी येते आणि मी तिला जा असंही म्हणू शकत नाही. हे घर माझं नाहीये ना. ठीक आहे ना इरा, हा एवढं काय टेन्शन घेतेस तू? पण लग्न कधी करणार आहोत? हॅलो इरा, आपण भेटून बोलूयात का? हा, आपल्या नेहमीच्या ठिकाणी आहे. बाय. बर. झाले की नाही सगळे विषय सोपे? आता विषय हार्ड करायचंच नाही हो आपल्याला. सुनबाई, फुरका मारून चहा प्या की. हा, तुम्ही चहा पण लई मुळमुळ पिता. अहो आईसाहेब असून देईल, त्यांचं त्यासनी काय करायचं ते करून दे. हळू 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 शिकतील. माणूस काय एका दमात शिकते सगळं. मास्तरी नव्हती ना व, मग चटचट शिकायला ना ग? का नोकरी सुटली आणि मास्तरीन हटली? हा अधिपती, काल दूध पिलात का तुम्ही? काय अहो मी ठेवतो. राहू दे, मी म्हटलं ना. अवघडून बसलाय तुम्ही. केलं की आपला शिरस्ताच आहे ना व. वर्षानुवर्षभर काय आईसाहेबांनी दिलेलं मसाला दूध प्यायल्याशिवाय मी झोपतच नाही गलास भरून. हो, आणि छान होतं दूध. अरे भुवनेश्वरी मॅडम एकदम कॅज्युअली म्हणाल्या पाठवा आणि पूर्ण महिन्याचा पगार पण देणार आहेत. काय? मला तर आश्चर्यच वाटलं, इतक्या सहज बोलल्या ना त्या. त्या फार शिकलेल्या नाहीयेत ना, म्हणून प्रोफेशनल अप्रोच नाहीये बघ त्यांना. नको का असे ना, आपल्याला फक्त चांगला जॉब आणि चांगला पगार मिळतोय ना, खूप झालं. या वर्षीची दिवाळी भुवनेश्वरी मॅडमने एकदम खास केली आपली. हो ना, सब्र का फल मीठा. करेक्ट. तुला खरं सांगू, मी खूप पॅनिक झाले होते आधी, पण बरं झालं आपण ताईला काही सांगितलं नाही, नाहीतर वाटच लागली असती आपली. बरं ते सगळं सोड आता. आता फक्त आपल्या भविष्याचा विचार कर. हिरा, आता मी लवकरच जॉईन होईन त्यांच्याकडे. छान होतं दूध. म्हणजे मीच दिलं ना त्यांना, त्यामुळे रंगावरून मला असं वाटलं की छान होतं दूध. रंग एक नंबरच. हा ठीक आहे. बरं ऐका, यो तुमचा पहिला दिवाळ सण आहे. सुनबाई, तुम्ही पुढे येऊन सगळ्या गोष्टी करा.
काय सगळ्या गोष्टी रीतीनुसार व्हायला पाहिजेत. आपण कुठं बी कमी पडायचं नाही. घरची लक्ष्मी आहेसा तुम्ही. या वर्षीचं लक्ष्मी पूजन तुम्ही आणि अधिपतींनी करायचं. आपल्याकडे लई मोठी पूजा असते, ती नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे तयारी करा. हो हो मॅडम. पण म्हणजे मला असं म्हणायचं होतं की पहिला दिवाळ सण माहेरी असतो ना. आधी सासरची पूजा करा सुनबाई. पाहुणे रवळे फराळ करायला आले की घरची लक्ष्मी घरात न ग का जाताय सणासुदीला माहेराला? नाही नाही तसं नाही, मी फक्त सहज विचारलं. हा ठीक आहे, आता लागा तयारीला मग. हा समज कसं रीतीनुसार व्हायला पाहिजे, कळलं का सुनबाई? हो हो मॅडम. आणि मॅडम सगळा फराळ मीच करेन. अनारसे तर माझा फोर्टच आहे. त्या म्हणजे चांगलं जमतं मला अनारसे करायला. आणि मी करेन, सगळाच फराळ करेन. मी लागते तयारीला. थांबा, ते समज धनाजी करेल. तुम्ही फक्त पूजेबीजेची तयारी करा आणि सामानाची यादी करा आणि द्या. दुर्गे, हा ताई, पाहुण्यांची यादी कर. चल. मला माहित नाही पूजेची तयारी कशी करतात. मी इंटरनेटवर बघते. ए इंटरवाले, तिथं कुठं बघते? मी आहे की, मी सांगते समजा तुला. हे बघितलं, आमचं चालतं फिरतं इंटरनेट. अधिपती सूर्यवंशी यांची आजी उर्फ 16 वर्षांची खंदी कार्यकर्ती. इकडे अस्सल व पारंपरिक माहिती मिळेल. माहिती खोटी निघाल्यास पैसे परत. काय थँक्यू आजी. चल किचन मध्ये चल, मी तुला समजा सांगते. सावकाश सावकाश. लिव 20 किलो साखर. एवढी? दिवाळी आहे ना व, पाहुणं रावळे येत्याल, नोकर माणसाला पण आपल्या घरचा फराळ जातो. तर 20 किलो साखर आपल्या फॅक्टरीतलीच आहे म्हणा. आणि गुळ बी लिव, तो बी फॅक्टरीतलाच. हो हो तो लिहिलाय 15 किलो. हा, तूप आपल्या घरचंच आहे म्हणा. एलची, जायफळ, वेलची, जायफळ, हा ते सगळं लिहिलंय. बर. अरे देवा, इसरलीच. पूजेचं सामान ते लिहिलं का? हो लिहिलं ना. हा. नारळ, सुपारी, कापूर, धूप, सुकामेवा, लाह्या, बत्ताशे, साळुता. साळुता म्हणजे काय? साळुता म्हणजे पूजेसाठी लागतो ग त्यो. लक्ष्मी स्वरूप केळसुनी. छान आहे, नवीन शब्द शिकले मी. बरं, किती झालं जिन्नस? 28. आणखीन काय आठवलं का मी सांगते तुला. तोवर मी अधिपतीच्या वडिलांना चहा देऊन येते. तू बी विचार करून ठेव, मग चंदनला पाठवते बाजारात. हो. ताई एक सांगू का? नाही म्हणलं तर सांगायची राहणारच वय. हा सांग पटशिरी. ताई तू का नाही त्या मास्तनीला पहिल्या दिवाळीला तिच्या माहेरी पाठवू नकस. आता जर का तू तिला मास्तरीन म्हणलीस तर आम्ही तुझ्या जिभेला चटका देऊ. सॉरी ताई. अगं मी काय म्हणत होते, लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय तिला जाता येणार नाही आणि पाडवा बी हितच करावं लागल. आणि हिला कोणता भाऊ आहे भाऊबीजेला पाठवायला? ताई तू तिला कसं सांगितलंस का शाळेला जाता येणार नाही, तसंच सांग का तुला माहेरी बी जाता येणार नाही. बघ बघ कशी मज्जा होईल तिची. तिला का नाही हितच घरात ठेवून एवढा जाच वाढवला पाहिजे का ती स्वतःच इथनं पळून गेली पाहिजे. सडव तिला या घरात ठेवून. आणि काय करू? हा आता तू आम्हाला अक्कल शिकवणार आहेस? अगं नाही ताई, मी आपलं असं सहज सांगितलं. नग सांगूस, काही सांगू नगस आम्हाला. जा काम कर. होय. हो मास्तर. हा हा एवढं सुद्धा चगलाय तुम्ही. काय झालं? नाही नाही काही नाही. हा ठीक आहे ठीक आहे. हा हा नाही काय नाही, ते मगाशी बाहेर तुम्ही बरं गेलं. हं काय ते? तेच मी दूध पिलो म्हणून सांगितलं नव्हतं तुम्ही. प्यायलो. हा प्यायलो म्हणून ते बरं गेलं. तुम्ही सांगितलं होतं ना मला तसं सांगा म्हणून. आपण तुम्ही ऐकलं माझं, ते जरा बरं वाटलं मला. ऐकते मी तुमचं. बस बस मंडळा बरे. पण खरंच हा अधिपती हुशार आहात तुम्ही.
आत्ता कळलं मी तुम्हाला. अहो बुडक्यात हुशार आहे. कळताय तुम्ही हळूहळू कळताय मला. हा नाही पण का हो? तुम्ही असं का म्हणलं मला हुशार आहे असं का म्हणलं तुम्ही? हो तुम्ही ट्रिक केलं मॅडम ना. काय केलं? ट्रिक म्हणजे तुम्हाला योग्य मुद्दा सुचला आणि तुम्ही तो बरोबर बोललात. कोणचा मुद्दा? अहो हेच मॅडमना माझं नाव आवडत नाही तर तुम्ही मला काय म्हणायचं ते. हा ते पण बरोबर आहे की नाही माझं? हो खरंच. तुम्हाला सांगू का, तुम्ही जर मला मास्तरीण बाई अशी हाक मारत राहिलात ना तर मला पण असं वाटेल की माझ्यातली शिक्षिका जिवंत आहे म्हणून. त्याची कल्पना आहे हो आवाजनी. तुम्हाला कसं कळलं? तुमची नसली तरी आमची तार तुमच्या मनाशी जुळल्या हो. पण खरंच खूप हुशार आणि हजरजबाबी आहात तुम्ही. शिकला असतात तर खूप पुढे गेला असता. आम्हाला कुठं अजून पुढे जायचं नाही, आम्हाला इथंच थांबायचंय. आणि तसं बी आता तुम्ही शिकवणारच आहे की आम्हासनी. मग बघा किती पुढे पोहोचाल ते. आम्हाला फक्त तुमच्या मनापर्यंत पोहोचायचंय.